सोन्याच्या पावलानं मेहंदीच्या हातानं, सोन्याच्या पावलानं मेहंदीच्या हातानं, सुमधुर संगीत वाद्याच्या साथीनं, कुलदैवताच्या साक्षीनं, मात्या पित्यांच्या मंगल आशीर्वादानं, सप्तपदीच्या पवित्र बंधनास अजन्मसात निर्णस निघालेल्या या नववधूवरांचं शुभागमन मंचाकडे होत आहे। उपस्थित सर्वांच्या वतीने वधूवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे। विनंती करतो आपण व्यासपीठाकडे आगेकूच करावं आणि विराजमान व्हावं। त्याचप्रमाणे अखंड मराठा समाज प्रतिष्ठान चे संस्थापक आणि अध्यक्ष श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास जिल्हा अध्यक्ष माननीय श्री अंकुशेठ भास्करराव काळे पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे। त्यांना विनंती असेल की त्यांनी मंचावर यायचं आहे। हॅलो, आजच्या या शुभ सोहळ्याच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय संचालक माननीय सुधीरजी भोमाळे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे। मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं। वधूवरांना विनंती राहील आपण राजा राणीच्या रूपानं मंचाकडे आपलं शुभागमन करायचं आहे। त्याचप्रमाणे अखंड मराठा समाज प्रतिष्ठान महिला अध्यक्ष महाराष्ट्र राज्य MSDSL श्रीमती संध्याताई शिंदे पाटील यांचंही इथे आगमन झालेलं आहे। त्यांनाही विनंती असेल की त्यांनी मंचावरती उपस्थित राहायचं। आजच्या या शुभ सोहळ्याच्या निमित्ताने वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी आत्मारामजी शिंदे उपस्थित आहेत। मनपूर्वक स्वागत। बाजीरावजी घोंगे पाटील उपस्थित आहेत। मी त्यांचे स्वागत करतो। ॲडव्होकेट आदरणीय जयंतीलाल ओसवाल साहेबांचं आगमन होत आहे। मनापासून हार्दिक स्वागत करतो। आजच्या या शुभ सोहळ्याच्या निमित्ताने खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे यांच्या सौभाग्यवती आदरणीय वैशालीताई काळे पाटलांचं आगमन झालंय। ताईंचं स्वागत करून मी त्यांना विनंती करतो आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हावं। आपल्या समवेत उपस्थित असणाऱ्या टाकळकरवाडी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सुचित्राताई टाकळकरांचं आगमन झालंय। ताईंचं मनपूर्वक स्वागत। आपणालाही विनंती आपण मंचावर यावं। आडगावचे माजी सरपंच आदरणीय सुनीता